हॅलो एव्हरीवन. तर आजचा स्पेशल दिवस म्हणजे माझ्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी. त्यांच्या लग्नाला झालेली आहेत 45 वर्ष. ओ माय गॉड, इतके वर्ष सोबत राहणं खरोखरच कठीण वाटतं ना. पण आजच्या या जगामध्ये सुद्धा अशी काही उदाहरणं आहेत आणि आज आम्ही आलेलो आहे त्यांच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी. व्लॉगमध्ये आज खूप आम्ही मजा करणार आहोत आणि काय काय मजा करणार आहोत ते बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आज घरामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे, कारण संपूर्ण कुटुंबच एकत्र आलंय. चला तर मग आमच्या या आनंदाच्या क्षणांमध्ये तुम्ही देखील सामील व्हा. माहेरी आल्यावर वहिनीची आणि माझी स्वयंपाकघरात जुगलबंदी झाली नाही तर कसं चालेल. हे बघा, इथं मी मस्तपैकी पुऱ्या लाटते वहिनीला मदत म्हणून, आणि वहिनीने छानपैकी भाकरी केलेल्या आहेत. आणि खरं सांगू का मंडळी, स्वयंपाक कितीही मोठा असला ना तरी तो जर मिळून मिसळून केला तर तो कधी संपतो ते समजतच नाही. आणि एकमेकांची साथ असली की कामं तर पटापट होतातच आणि आपला थकवाही निघून जातो आणि नात्यातील गोडवा हा आणखी वाढतच जातो. आणि आजचा बेत खूप भारी आहे. आज बनवलेला आहे मस्तपैकी ह्या तळणासोबतच नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी खास चमचमीत अशा माशांचे जेवण. आणि मग बघा, इथं खूप छान असे मासे मस्त वहिनीने बनवूनच ठेवलेले आहेत. आणि जे व्हेज खातात त्यांच्यासाठी मस्तपैकी आमरसपुरीचा राजा असा बेत केला आहे. आणि आता स्वयंपाक झाल्यानंतर वेळ आहे ती आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या क्षणांची. आज मी आणि वहिनीने मिळून मम्मी पप्पांना ओवाळलं, म्हणजेच त्यांचं ऑक्शन केलं. 45 वर्षांचा हा संसार अनेक चढ उतार पाहत त्यांनी एकत्र केला आहे. त्यांना असं एकत्र आनंदाने पाहिलं की मन भरून येतं. आणि मग आम्ही छान त्यांना ओवाळून घेतलं, त्यांची पूजा केली. हे मी इथं त्यांना मस्त लाडू भरवते. वहिनीनेही त्यांना दोघांना ओवाळून घेतलं. आणि ओवाळताना आमचं छान शूटिंग, फोटो सेशन हे देखील सुरूच होतं. केकसुद्धा यांनी अगदी आहोंनी सुंदर असा छान टेस्टी केक आणलेला होता. आणि सगळेजणं की एवढा 45 वर्षांचा संसार आणि आपण एकत्रपणे सेलिब्रेट करतोय, यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण दुसरा नाही असं सगळ्यांना वाटत होतं. आम्ही छान एकत्रितपणे मस्त असे छान छान मम्मी पप्पांसोबत फोटो काढले. मम्मी पप्पा पण खूप आनंदी होते. सगळ्यांना एकत्र आलेलं बघणं हेच ह्या वयामध्ये त्यांना खूप कौतुकाचं वाटत होतं की सगळे एकत्र आले आणि त्यांनी छान असा आमचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे. आणि मग ऑक्शन झालं, ओवाळणं झालं, सगळं आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन मस्तपैकी सुरू होतं. आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर आमचं केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी एकमेकांना केक भरवला, टाळ्या वाजून त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि आज सगळं एक कुटुंब एकत्र आल्यामुळे घर कसं अगदी भरल्यासारखं वाटत होतं. चेहऱ्यावरचा हा आनंद शब्दात सांगता येणार नाही. आणि फक्त मम्मी पप्पांनीच एकमेकांना केक भरवला नाही, तर त्यानंतर घरातल्या प्रत्येकाने एकमेकांना केक भरवून हा आनंद द्विगुणित केला. वहिनी, भाऊ, लहान मुलं सगळेच जण एकमेकांचे तोंड गोड करण्यात मग्न होते. मम्मी पप्पांनाही केक भरवत होते आणि एकमेकांनाही ते केक देत होते. आणि खरं सांगू का, अशा वेळी संपूर्ण घरात जे काही आनंदी आणि अगदी एनर्जेटिक असं ऊर्जेने भरलेलं वातावरण तयार होतं ना, ते पाहणं हा एक सुखद अनुभव असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा तो निखळ आनंद, ते हसणं आणि एकमेकांबद्दलचं प्रेम पाहून मन अगदी तृप्त झालं. 45 वर्षांच्या या प्रवासाचा आनंद आज घरातील प्रत्येक कोपऱ्यात रेंगाळत होता. अशा कौटुंबिक क्षणांमुळेच तर नात्यांमधील गोडवा वर्षानुवर्ष तसाच टिकून राहतो. संपूर्ण घर कसं अगदी हसत्या खेळत्या आनंदाने आणि समाधानाने न्हाऊन निघालं होतं. सेलिब्रेशननंतर आता वेळ होती पोटपूजेची. सगळेजण जेवायला बसले. जुन्या आठवणी, गप्पा, हसणं, खिदळणं, जेवणाचा आस्वाद घेत घेत आमचा हा कौटुंबिक सोहळा रंगात आला. आता मोठ्यांचं तर ठीक आहे, पण आमची लहान मंडळींची गँग ती कुठं मागे राहते आहे. लहान मुलंही बघा इथं बाजूच्या रूममध्ये स्वतःच्याच विश्वात मग्न आहे. त्यांच्या गप्पा, त्यांची मज्जा मस्ती सुरू आहे आणि तेही आपापलं जेवण मस्त एन्जॉय करत आहे. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर बघा, शेवटी मी आणि वहिनी मस्त निवांत जेवायला बसलो. सुगरणींनी बनवलेल्या जेवणाचा शेवटी सुगरणीच आस्वाद घेत आहेत. आम्ही आज जेवत होतो तोवर बाहेर वेगळीच धूम सुरू होती. हा बघा, माझा भाचा केशव मस्त सायकल चालवून दाखवतोय. आणि ही आमची लाडकी परी, माझी भाची, तिने आत्ताच ॲक्टिवा चालवायला शिकली आणि
ती तर तिची स्कूटी चालवून दाखवते आहे. मुलांचं हे कौतुक पाहून दिवस आणखीनच छान वाटला. तर फ्रेंड्स, या दुसऱ्या दिवसानंतर आईने आम्हाला बोलवलेलं होतं अधिक मासासाठी. अधिक मासात जावई आणि लेकीला ओवाळण्याची आपली जुनी परंपरा आहे. म्हणूनच आज माझ्या वहिनीने आम्हाला अतिशय प्रेमाने ओवाळलं. माहेरच्या अशा परंपरा आणि आई, वहिनी, भाऊ सर्वांचं हे प्रेम पाहून मन खरोखरच भरून येतं. लग्न होऊन कितीही वर्ष झाली तरी माहेरची ओढ आणि तिथला मान मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातो. तुम्हाला आमचे हे फॅमिली मोमेंट्स आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.